हेअर ग्रोथ प्रमोट होण्यासाठी आणि हेअर फॉल रिड्यूस होण्यासाठी, हेअर फॉलिकल्स नरिश होण्यासाठीच आणि हेअर स्ट्रँड जे आहेत ना ते एकदम स्ट्रॉंग होण्यासाठी, म्हणजेच ऑल ओव्हर केस आपले खूप हेल्दी होण्यासाठी तेल खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही कोणतं लावताय त्याहीपेक्षा तुम्ही कसं बनवताय, नॅचरल वस्तूंनी जे बनलेलं तेल आहे की नाही, तर ते नक्कीच केस वाढायला मदत होते. तर कसं बनवायचं बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आदिवासी तेल ना खूप जास्त फेमस झालेलं आहे. सगळीकडे तुम्ही बघत असाल त्याचे ॲड पण, किंवा यूट्यूबला तर सगळीकडे आहेच, बाजारामध्ये सुद्धा. पण बघा, प्रत्यक्ष तेच तेल भेटणं किंवा फ्रॉड होणं, डुप्लिकेट लागणं याहीपेक्षा मग आपण घरीच त्याच प्रकारचं तेल कसं बनवायचं ते बघणार आहोत. सगळ्याच साहित्य जरी नसलं की नाही, तरी महत्त्वाचं ज्या घटक आहेत की नाही आपल्या केसांसाठी, हेअर ग्रोथ होण्यासाठी किंवा केस आपले एकदम हेल्दी राहण्यासाठी, तर तेवढ्याच वस्तू घेतलेल्या आहेत आणि आपण तेवढंच तेल बनवतोय आणि ते तेवढंच भारी असणार आहे केसांसाठी. तर वस्तू तर तुम्ही बघितलेल्याच आहेत. आपले जेमतेम केसांसाठी ज्या हेल्दी वस्तू आहेत ना, याच्यामध्ये बघा हिबिस्कस म्हणजेच जास्वंदीची फुले, आवळा घेतलेला आहे कच्चा, त्याच्यासोबतच कोरफडीची 2 पानं घेतलेली आहेत, चांगली धुवून कट केलेली आहेत, मूठ एवढा एक मूठ भरून कढीपत्ता घेतलेला आहे, जवस, मेथी, कलोंजी, त्याच्यासोबतच मेहंदीची पाने आहेत, ती थोडीशी वाळलेलीच घेतलेली आहेत, ओली असतील ना तरी चालेल. आणि त्याच्यासोबतच 2 बॉटल एवढं म्हणजे जवळजवळ 400 ml तेल घेतलेलं आहे, कच्च्या घाणीचं खोबरेल तेल. प्रोसेस पण पटकन बघणार आहोत, खूप वेळ न लावता. पण तरीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. स्किप जर केला तर काही गोष्टी मग निसटतील. तर बघा, लोखंडी कढईमध्येच आपण हे तेल बनवतोय अजून हेल्दी होण्यासाठी. जर लोखंडी कढई नसेल तर तुमच्याकडे जे असेल ना भांडं, त्याच्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता. तर कच्च्या घाणीचं खोबरेल तेल घेतलेलं आहे, थोडंसंच मी ठेवलेलं आहे, तरीसुद्धा जवळजवळ 350 ml मी वापरलेलं आहे, थोडं ठेवलेलं आहे. आणि तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा, ज्या वस्तू घेतलेल्या आहेत की नाही आपण, त्याच्यातील मेथी, जवस, कलोंजी अगोदर मिक्सरला फिरवून घ्यायचं. म्हणजे खूप पेस्ट पण नाही करायची, पण असे एकदम अख्खे पण टाकायचे नाहीत, कारण की ना थोडंसं त्याला फोडायचं, म्हणजे असं दडदडीत वाटलेलं आहे. आणि आत्ता याच्यानंतर याच्यातच बघा मी आवळा पण टाकते आणि ॲलोवेरा पण टाकते, कारण की बघा आवळ्याचे असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये जर असे तुकडे टाकू ना, तर तेवढंच चांगलं फ्राय होईपर्यंत तेल जास्त जळण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या वस्तूसुद्धा मग करपून जातील हे एकदम फ्राय होईपर्यंत. त्याच्यामुळे बघा असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे छान त्याच्यातील जे घटक आहेत की नाही ते तेलामध्ये मस्त उतरतात सुद्धा आणि आपलं तेल एकदम पटकन व्हायला मदत होते. तर एवढं वाटण तयार केलेलं आहे. बाकी 2-3 वस्तू मी तशाच ठेवलेल्या आहेत, फुलं, कढीपत्ता आणि मेहंदीची पाने, तर ती आपल्याला तशीच टाकायची आहेत. सगळ्यात अगोदर बघा तेल मस्त तापलेलं आहे, त्याच्यात कढीपत्ता टाकायचा, चांगला तडतडून द्यायचा आणि त्याच्यानंतर फुलं टाकायची आहेत. दोनही घटक बघा तेलामध्ये टाकलं की लगेचच फ्राय होतात चांगलं. आणि कलर पण बघा, जसं की सुरुवातीला तेल एकदम ट्रान्सफर होतं पांढऱ्या कलरचं, आणि आता बघा फुलं टाकली की एकदम असं पिवळसर कलर आलेला आहे. वास पण खूप सुगंध येतो, कारण की बघा जास्वंदीच्या फुलाचं जरी तेल बनवलं ना तर खूप भारी आहे, हेल्दी आहे केसांसाठी. केस खूप सॉफ्ट होतात हेच जरी तेल लावलं तरी. आणखीन या सगळ्या गोष्टींनी जर ॲड असलेलं तेल असेल ना, तर केस वाढायला तर नक्कीच मदत होते. मी स्वतः खूप खूप वर्ष झालं वापरते. त्याच्यामुळे आता हे मला ना मी 2-3 महिन्यातून एकदा बनवतेच. त्याच्यासोबत दुसरे पण हेअर ऑइल्स बनवतच असते मी. तर बघा जवळजवळ 70% फुलं आणि कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर जे वाटण वाटलेलं होतं याच्यामध्ये आवळा, ॲलोवेरा आणि जे बिया होते की नाही, तर ते टाकलेलं आहे. आणि ह्या स्टेजला थोडासा गॅस कमी करायचा, एकदम हाय फ्लेमवरती करायची नाही ही प्रोसेस. लो टू मीडियम याच्यामध्येच हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मिक्स करत राहायचं, नाही तर मग काय होतं खालच्या साईडला चिकटून पूर्ण वरच्या जे पण घटक आहेत की नाही ते फ्राय न होता तसेच हे होईल. त्याच्यासाठी कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आणि जवळजवळ तेही 70% फ्राय झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी मेहंदीची पानं टाकलेली आहेत. आता बघा, कारण की ही ड्राय आहेत, पटकन करपली जातील म्हणून सगळ्यात शेवटी टाकलेली आहेत. मेहंदीची पाने म्हणजे मेहंदीचं झाड हे सुद्धा एक नॅचरल हर्ब आहे, केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे. फक्त ते कलरच देत नाही केसांना, तर केसांना कंडिशनिंग करण्याचं काम करतं आणि एक केस वाढायला किंवा एक केसांना खूप मस्त सॉफ्ट करायला सुद्धा मदत करतं. तर बघा कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा मस्त असं हे तेल बनतं. आता ज्यावेळेस असे बबल्स येत नाहीत किंवा सगळं फ्राय झालेलं आहे, सुगंध असा मस्त येतो ना, त्यावेळेस एकदम लो गॅस असतो आणि त्याच्यानंतर बंदच करायचा.
तसंच झाकून ठेवायचं हे आणि थंड झाल्यानंतर गाळायचं आहे. तर बघा ॲलोवेरामुळे आपल्या केसांना ना एकदम चांगले घटक भेटतात. हायड्रेशन किंवा एक मॉइश्चराइज होतात केस. अमिनो ॲसिड युक्त जास्वंदीच्या फुलामुळे तर केस वाढायला मदत होते आणि खूप सिल्की होतात केस. त्याच्यासोबतच मेथ्या, कढीपत्ता आणि आवळ्यामुळे केस गळती कमी होऊन केस नॅचरली काळे व्हायला मदत होतात. असेच सगळ्याच गोष्टींचे घटक आहेत. तुम्ही म्हणाल की आदिवासी तेलामध्ये खूप साऱ्या वस्तू असतात. 108 काहीतरी असे घटक आहेत. एवढे जरी आपल्याला नाही ना भेटले, तरी तुम्ही एवढ्याच वस्तूंनी हे तेल बनवा. केसांसाठी लागणारं जे महत्त्वाचं पोषण आहे की नाही, तर या सगळ्याच घटकांपासून भेटतं आणि खूप सुंदर तेल बनतं. खूप हेल्दी आहे. 3-4 महिने तुम्ही आरामात ठेवू शकता चांगल्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून. जर चांगलं फ्राय झालेलं असेल, जर तुमच्या यातील वस्तू काही जर मॉइश्चर राहिलं ना, तर थोडंसं फंगस लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगलं लो फ्लेमवरती हे एकदम चांगलं फ्राय होऊन द्यायचं. त्याच्यानंतर बघा थंड झाल्यानंतर मी कापडाने असं गाळलेलं आहे आणि सुरुवातीचं बघा एकदम बाटलीमधलं तेल बघा आणि तयार झालेलं तेल याच्यातला फरक बघू शकता तुम्ही. एवढा भारी वास येतो ना ह्या तेलाचा, मला तर खूप आवडतो. आणि हे तेल लावल्यानंतर जर तुम्ही फक्त खोबरेल तेलाने जर तुम्ही तेल लावा आणि हे तेल लावा, तेल लावल्यानंतर सुद्धा फरक जाणवतो. केस आपले खूप मऊ लागतात आणि धुतल्यानंतर तर विचारायचंच नाही. तर चांगलं कोमट करून केसांना तुम्ही मसाज करायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्ही ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइलसुद्धा ॲड करू शकता. त्याच्यासोबतच इसेन्शियल जे ऑइल असतात ना, ते सुद्धा 2-4 ड्रॉप टाकू शकता. असं ऑइलिंग प्रत्येक वेळी वेगवेगळं करू शकता तुम्ही. ऑइलिंगचा पण मी सेपरेट व्हिडिओ बनणारच आहे. तर बघा 2 छोट्या बॉटल्स आहेत ना, तर त्या भरलेल्या आहेत. एवढं तेल बनलेलं आहे. थोडंफार जळतं एवढ्या मोठ्या प्रोसेसमध्ये आणि खूप मोठा खजाना तयार झालेला आहे. तर या 2 बॉटल्स आता तयार झालेल्या आहेत. आणखीन माझ्याकडे बघा हे आवळ्याचं तेल मी मध्यंतरी बनवलेलं ना, तर आता एकदा लावलं एवढंच उरलेलं आहे. त्याच्या अगोदर हे असंच तेल बनवलेलं होतं, पण त्याच्यात कांदा टाकलेला होता आणि कांद्याचा वास येतो कधी-कधी, त्याच्यामुळे मी यावेळेस कांदा टाकलेला नाही. तर असं हे स्टोअर केलेलं आहेत वेगवेगळे हेअर ऑइल्स आणि त्याच्यासोबतच जो चौथा उरलेला होता, त्याचं काय करायचं थोडक्यात मी तिकडे दाखवलेलं आहे. संपूर्ण प्रोसेस किंवा संपूर्ण माहिती मी सांगून सेपरेट व्हिडिओ त्याचा बघितलेला आहे. तो सुद्धा चेक करायच्या अगोदरचाच आहे. तर असं टाकून न देता एखादा हेअर मास्क बनवायचा आहे आणि तो केस धुण्यापूर्वी लावायचा. तर आजचा जो व्हिडिओ आहे की नाही तेलाचा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक केस धुण्या अगोदर जर तुम्हाला हेअर मास्क किंवा टोनर असं काही बनवता जरी नाही आलं ना, तरी तुम्ही असं ऑइलिंग नॅचरली जर कराल की नाही, तरीसुद्धा केस खूप सुंदर हेल्दी राहतात. केस वाढायला सुद्धा मदत होते. तर नक्कीच तुम्ही हे तेल बनवा. तुमचे रिझल्ट्स माझ्यासोबत शेअर करा. माझं तर याच्या बाबतीतला रिझल्ट्स खूप भारी आहेत आणि हे कंटिन्यू मी करते. चॅनलवरती अजून सारे व्हिडिओसुद्धा आहेत. तुम्ही चेक करू शकता. वस्तू कमी जास्त प्रमाणात असतातच आणि नॅचरल वस्तूंचा पण मी नक्कीच फायदा घेते आणि खूप भारी वाटतं मला हे तेल लावताना. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. धन्यवाद. कोणत्या वस्तू आणि त्या किती प्रमाणात, कोणतं तेल आणि ते कसं स्टोअर करायचं किंवा कसं तेल बनवायचं जेणेकरून ते जास्त काळासाठी टिकेल. हेअर ग्रोथ प्रमोट होण्यासाठी आणि हेअर फॉल रिड्यूस होण्यासाठी, हेअर फॉलिकल्स नरिश होण्यासाठीच आणि हेअर स्ट्रँड जे आहेत ना ते एकदम स्ट्रॉंग होण्यासाठी, म्हणजेच ऑल ओव्हर केस आपले खूप हेल्दी होण्यासाठी तेल खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही कोणतं लावताय त्याहीपेक्षा तुम्ही कसं बनवताय, नॅचरल वस्तूंनी जे बनलेलं तेल आहे की नाही, तर ते नक्कीच केस वाढायला मदत होते. तर कसं बनवायचं बघूया. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर हा तेलाचा व्हिडिओ की नाही यूट्यूबवरती पण आणि इंस्टाग्रामवरती पण खूप व्हायरल झालेला आहे आणि खूप जणींना आवडला आहे. मेसेज येत आहेत आणि तसंच तेल बनवतायत किंवा मला बनवून मागतायत सुद्धा. तर माझ्यावर तेवढा विश्वास दाखवतायत त्याच्यासाठी अगोदर मनापासून धन्यवाद. तर बघा सगळ्यांनाच मी बनवून देऊ शकेल एवढं तर पॉसिबल नाही आहे. तर मी भविष्यात तसा विचार करेल, पण मला त्याच्यासाठी अगोदर थोडंसं प्लॅनिंग करावं लागेल. तर बघा ते तेलामध्ये आपण जे साहित्य वापरलेलं होतं की नाही, सर्रास जवळजवळ तेच आहे. या ठिकाणी फक्त मी आवळा जो आहे की नाही तो पहिल्याच्यात रॉ वापरलेला होता, आता ड्राय वापरते. काही प्रश्न असे आहेत की नाही की मला जे आलेले आहेत, तर त्याच्या रिलेटेडच हा मी परत व्हिडिओ बनवलेला आहे. परत तेल बनवलेलं आहे आणि सगळ्या वस्तूसुद्धा त्याच घेतलेल्या आहेत. तर बघा 3 बॉटल घेतलेल्या आहेत यावेळेस आणि 2 आपण तेल बनवतोय वेगवेगळे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कच्च्या घाणीचं म्हणजेच लाकडी घाण्याचं जे खोबरेल तेल आहे की नाही, तर ते तेल घेतलेलं आहे. अजून समजतच नाही की कच्च्या घाणीचं किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणजे काय.
तर कच्च्या घाणीचं हे लाकडी घाण्याचं तेल असतं, त्याला कोणतीही हीट प्रोसेस झालेली नसती. त्याच्यामुळे तेल बनवण्यासाठी आपण हीट प्रोसेस करतो की नाही, त्याच्यासाठी म्हणून कच्च्या घाणीचं तेल घेतोय. त्याच्यानंतर तेच मेथी, कलोंजी, जवस तर ते 2-2, 3-3 चमचे घेतलेले आहेत. ड्राय आवळा मूठभर घेतलेला आहे. कढीपत्तासुद्धा 1-2 मुठी घेतलेला आहेत. जास्वंदीची पानं घेतलेली आहेत 1 मूठ एवढी आणि ॲलोवेरा 3 पानं घेतलेली आहेत. एक छोटं होतं त्याच्यातलं आणि भरपूर सारी जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. आता प्रमाणाचं जर तुम्ही म्हणाल ना, तर 200 ग्रामची एक बॉटल आहे. तेवढ्यासाठी तुम्ही 2-2 चमचे जे ड्राय गोष्टी आहेत ना, तर त्या टाकू शकता. बाकी फुलं किंवा ॲलोवेरा याचं प्रमाण कमी जास्त झालं ना, तरीसुद्धा चालेल. याचा अजिबात साईड इफेक्ट्स नाही आहेत. 3 वर्ष झालं मी हेच तेल वापरते. त्याच्यामुळे मी डोळे झाकून हे तेल बनवते. जसं आपण स्वयंपाक बनवतो की नाही, तसंच बनवते. याच्यामुळे मला खूप खात्री आहे याची. तर आपण 2 तेल बनवतोय ना, तर एक बॉटल जी आहे की नाही, तर त्याचं फक्त आणि फक्त जास्वंदीच्या फुलाचं तेल बनवायचं आहे मला. तर ते मी माझ्या मुलीसाठी बनवते, की जी फक्त 4.5 वर्षाची आहे आणि मागचं 1 वर्षभर झालं मी तिला हे तेल लावते आणि मला खूप फरक जाणवतो. त्याच्यामुळे मला तरी हे खूप प्युअर वाटतं. तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती बनवू शकता, स्वतःही लावू शकता म्हणजे मोठ्यांना सुद्धा आणि छोट्या मुलींना 5 वर्षाच्या पुढील मुलींना तुम्ही हे तेल डोळे झाकून लावू शकता. खूप भारी आहे. तर बघा चांगलं फुलं फ्राय झाल्यानंतर आता परत ते गाळा परत मला दुसरंही तेल लगेच बनवायचं आहे ना, तर मी त्याच्यातील जी फुलं फ्राय झालेली आहेत ना, तर ती एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि तेल एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. म्हणजे मी दुसरं तेल लगेच करेल. तर दुसरं तेलसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये परत सांगणार आहे आणि खूप जणींचे काही प्रश्न असतील ना, तर त्याचीसुद्धा मी उत्तरं देणार आहे. तर जसं की कढईतलं तेल आहे की नाही, तर ते थंड होण्यासाठी मी एका पातेल्यात काढून घेते आणि दुसऱ्या ज्या 2 बॉटल्स आहेत की नाही, तर ते तेल आपल्याला परत त्याच कढईमध्ये टाकायचं आहे. आता बघा, तुम्ही कोणतंही तेल बनवता की नाही, तर त्याच्यासाठी कच्च्या घाणीचं तेल घेऊ शकता. जे घरी तुमच्याकडे खोबरेल तेल तुम्ही रेग्युलरला यूज करता की नाही, ते सुद्धा घेऊ शकता किंवा तिळाचं तेल घेऊ शकता. तिळाच्या तेल, कोकोनट तेल म्हणजे खोबऱ्याचं तेल हे मिक्स करून घेऊ शकता समान क्वांटिटीमध्ये. त्याच्यासोबतच तुम्ही मस्टर्ड ऑइल म्हणजे जे मोहरीचं तेल असतं की नाही, ते घेऊ शकता किंवा त्याच तेलामध्ये तुम्ही कॅस्टर ऑइल, बदाम ऑइलसुद्धा टाकू शकता. प्रत्येकाची आपली आपली सवय असते लावण्याची आणि पसंत असते. त्याच्यानुसार तेल कोणतंही घेतलं तरी चालेल, याचं काहीच नाही. कारण की प्रत्येक गोष्टच मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी मला वाटल्या की नाही, तर त्या मी यावेळेस सांगते. आता बघा, ज्या ड्राय गोष्टी होत्या तीनही थोडंसंच बघा, खूप बारीक पेस्ट नाही करायची, म्हणजे बारीक पावडर नाही करायची. ओबड-धोबड वाटलेले आहेत, जेणेकरून चांगले त्याचे गुडनेस जे असतील ते तेलात उतरतील. त्याच्यातच परत कट केलेला जो ॲलोवेरा आहे आणि फुलं आहेत ना जास्वंदीची, ती मी वाटून घेणार आहे मिक्सरला. याच्याने खूप छान तेल बनतं आणि सगळ्या वस्तूंचं जे मेन मॉइश्चर असतं ना, ते पटकन जातं आणि तेल आपलं प्युअर बनतं. ॲलोवेरा जर तुम्ही तसाच टाकला ना, तरी तेल चांगलं उकळलं तरी त्याच्यामध्ये ओलसरपणा राहतो आणि त्याच्यामुळेच परत तेलाला फंगस किंवा मग असं बुरशी, वास येण्याची शक्यता असते. आता बघा, तापलेल्या कढईत 2 बॉटल्स ज्या उरलेल्या होत्या, परत सांगते हे प्युअर खोबरेल तेल आहे, कच्च्या घाणीचं, लाकडी घाणीचं. जे सिटीमध्ये तर आता मी म्हणेल की भरपूर ठिकाणी त्याचे शॉप आहेत, तुम्हाला ऑनलाईन भेटेल, ऑफलाईन भेटेल. चांगलं तापल्यानंतर सगळ्यात अगोदर मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता आपल्या केसांसाठी ना, केस गळती थांबवण्यासाठी, केस वाढण्यासाठी आणि त्याच्यासोबतच नॅचरली केस आपले काळे होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर उरलेली जी फुलं होती ती बघा, थोडीशी फुलं कमी असतील ना तरी चालेल. परत मी तेच सांगेल, की मला जास्त प्रमाणात भेटली, मी टाकली आणि जास्त टाकली म्हणून त्याचं काहीच नाही, उलटं फायदेच होतात. हे मी स्वतःच अनुभवलेलं आहे. तुम्ही YouTubeवरती माझ्या चॅनलवरती असे तेलाचे जेवढे व्हिडिओ बघताल ना, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, की मी ह्याच्या अगोदर सुद्धा असे खूप तेल केलेले आहेत आणि त्याचा मला तेवढाच फायदा सुद्धा झालेला आहे. फक्त तेलच नाही, पण मी तेलाव्यतिरिक्त बघा ज्या पण गोष्टी करते ना, तेवढ्याच मी खूप मेहनतीने केलेल्या आहेत आणि जे केस आहेत ना माझे, तर ते चांगले मला अचीव्ह झालेले आहेत. फुलं थोडीशी फ्राय झाली, की लगेचच त्याच्यात जे आपण वाटून घेतलेलं होतं ॲलोवेरा आणि दुसऱ्या वस्तू, तर त्याही टाकलेल्या आहेत आणि आता इकडे बघा लो टू मीडियम गॅस करायचा आणि हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं. इथून पुढची जी प्रोसेस असते ना, ती खूप महत्त्वाची असते. कारण की बघा, खूप जणींना असं वाटतं, की नाही का झालंय चांगलं फ्राय आणि ते मग तेल गाळून घेतात आणि मग त्याच्यात जो ओलसरपणा आलेला असतो की नाही, त्यानेच मग फंगस किंवा त्याचा वास येतो. काही कमेंट्स मला Instaवरती अशा पण आलेल्या आहेत, की आम्ही हे तेल बनवलं आणि दुसऱ्या 2-4 दिवसानंतर वास येऊ लागला. तर हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळेच मी परत तेच सांगते. अ, खूप वेळेला मी तेल केलेलं आहे, पण कधीच खराब झालेलं नाही. याचं हेच कारण आहे, की चांगलं फ्राय करून घ्यायचं.
तर बघा या ठिकाणी मी ड्राय आवळा टाकलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खूप जणींचा आहे, की आवळा पावडर टाकली तर चालेल का? मेहंदीची पाने नसतील तर काय करायचं? पावडर टाकली तर चालेल का? तर बघा मी परत तेच सांगते, की तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे की नाही तेवढंच तुम्ही टाका. कोणतीही पावडर याच्यात टाकायची नाही. कारण की हे आपण डायरेक्ट गॅसवरती बनवतोय आणि पावडर टाकली की तेलामध्ये जळली जाते. तर पावडर नाही टाकायची, पण तुम्ही ड्राय आवळा असा टाकू शकता. मेहंदीची पाने असतील तर टाका, नसतील तर स्किप करा. काही हरकत नाही. त्याच्यामुळे कोणतीही पावडर टाकू नका. जर तुम्हाला सगळ्या पावडरीच वापरायच्या असतील ना, तर मग सगळ्याच पावडरींना घेऊन तुम्हाला डबल मेथड म्हणजे डबल बॉइलिंग मेथड जी असते ना, ती करावी लागते. तर त्याचा मी व्हिडिओ नंतर बनवेल आणि त्याची माहितीसुद्धा नंतर डिटेलमध्ये सांगेल. तर याच्यासाठी एवढंच बघा चांगलं फ्राय झालेलं आहे आणि पूर्ण झाकून ठेवायचं आणि तसंच जवळ-जवळ एक थंड होऊ द्यायचं. म्हणजे जरी थोडंफार जरी मॉइश्चर असेल ना, तरी ते जातं गरम कढईमुळे, गरम तेलामुळे. त्याच्यामुळे लगेच गाळायची सुद्धा घाई करायची नाही. चांगलं थंड झाल्यानंतरच ते गाळायचं आहे आणि गाळून घ्यायचं चांगल्या काचेच्या कंटेनरमध्ये साठवायचं आहे. आता बघा साहित्य तुम्हाला समजलेलं असेल, तेल कोणतं वापरायचं ते समजलेलं असेल, प्रमाण समजलेलं असेल किंवा कसं फ्राय करायचं, किती दिवस स्टोअर करायचं आणि आता तुम्ही केस धुण्याच्या अगोदर चांगलं ऑइलिंग करायचं, मसाज करा चांगलं. खूप जणींना असं वाटतं, की काही फरक पडत नाही, याने काही होत नाही. तर असं नसतं. एखादीला जरी पडला नसेल फरक, तरी खूप जणींना पडतो. चांगला मसाज करायचं. ब्लड सर्क्युलेशन तर तुम्हाला माहीत असेल, की नाही. त्याने जर फरक पडतो, केस वाढायला मदत होते ना, तर आपल्या चांगल्या केसांच्या हेल्थसाठी आपण या नॅचरल गोष्टींचा वापर करतोय, असं तुम्ही समजायचं आणि करायचं. रेग्युलर केलेल्या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. नॅचरल गोष्टींवरती जरा विश्वास तरी ठेवून बघा. अजून माझे काही जुने फोटोज पण मी टाकलेले आहेत मध्ये-मध्ये. माझे छोटे केस होते आणि मला एवढे केस व्हायला आता जवळ-जवळ 2-2.5 वर्ष लागलेले आहेत. कोरोनाच्या नंतर मी केस वाढवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर एवढी लेंथ आणि केसाचं टेक्स्चर किंवा हेल्थ अशी भेटलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघत चला. धन्यवाद. केस वाढवायचे असतील ना आणि केसांना हेल्दी ठेवायचं असेल तर हेअर ऑइलिंग करणं खूप गरजेचं असतं आणि ऑइलिंगमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरतो आणि यामध्येच एक महत्त्वाचा प्रकार आहे ते म्हणजे आवळ्याचं तेल बघा. सगळ्या वस्तूंनी बनलेलं तेल तर बनवतोच आपण, पण स्पेशली आवळा आपल्या केसांसाठी ना खूप गुणकारी आहे. हेअर ग्रोथ आणि केसांना एक चमक देण्यासाठी खूप मदत होते. तर आवळ्याचं तेल बनवूयात. आवळे घेतलेले आहेत, कढीपत्ता घ्यायचा आहे आणि कोल्ड फ्रेश ऑइल घ्यायचं आहे, वाटायचं आणि छान बघा लो टू मीडियम हीटवरती हे फ्राय करून घ्यायचं. ब्राऊन कलर येईपर्यंत हे छान असं परतून घ्यायचं. याच्यामध्ये कोणतंही मॉइश्चर राहू नये म्हणून ते रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी हे वस्त्रगाळ करायचं आहे. याच्यामुळे याच्यामध्ये कण येत नाहीत आणि एकदम प्युअर तेल बनतं आणि जास्त काळ टिकतं. नंतर एका काचेच्या भरणीमध्ये हे भरून ठेवायचं. आठवड्यातून तुम्ही 1-2 वेळेला हे तेल लावू शकता आणि दुसरी पण तेल लावायचे आहेत. सोबत दुसरं रुटीन आहे ना ते सुद्धा करायचं आहे. तर यामुळे बघा प्रीमॅच्युअर ग्रे हेअर आहेत की नाही तर ते कमी व्हायला आणि ते होऊच नयेत यासाठी सुद्धा मदत होते.